आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तसेच धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या घरासमोर रात्री अज्ञातांनी गोळीबार केला। या घटनेनंतर पोलीस प्रशासनानं याबाबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाला देखील बंदोबस्त या ठिकाणी तैनात असून या घटनेचा सध्या पोलीस प्रशासन करत आहेत। यावेळी आपल्याबरोबर या ठिकाणी धनंजय सावंत आपल्याबरोबर आहेत। दादा, काय सांगाल नेमकं कशा प्रकारे ही घटना घडली आणि कितीच्या सुमारास साधारण ही घटना घडली? घटना 12:30च्या सुमारास घडली, पण या घटनेची माहिती मला उशिरा मिळाली 2 वाजता, तर मी झोपायला गेलेलो होतो। काय साधारण किती फायर वगैरे झालं काय सांगतो? 3 राऊंड फायर झाले असं इथलं माझ्या गार्डचं म्हणणं आलं आणि पोलिसांना त्याचे 3 काडतुसं जी एमटी तेही या ठिकाणी सापडलेली आहेत। आता पुढील तपास पोलीस करतात। या संदर्भात काय गुन्हा वगैरे दाखल करण्यात आलाय का? नाही, गुन्हा दाखल पोलीस प्रशासनाने केलेला आहे, कारण ते निवासस्थान मंत्री तानाजी सावंत यांचं आहे, मंत्री महोदयांचं, कारण इथला ॲड्रेस इथला आहे। ते कॅबिनेटमध्ये आपल्या राज्याच्या कॅबिनेट आरोग्यमंत्री कॅबिनेट मंत्री जे आहेत तानाजी सावंत यांचा आहे, हे त्यांचा पुतणी आहे आणि त्यामुळे या बंगल्याला एक 3चा गार्ड आहे। आता पाहतोय की आपण विधानसभेच्या निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत। अनेक वेळा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे गाव भेट दौरे होतात, यावेळी वेळोवेळी बऱ्याच वेळा वाद देखील झाले। या घटनेची काय संबंध असू शकतो? असू शकायला काय तानाजी सावंतांनी जे गेले 5 वर्षामध्ये तानाजी सावंतावरती आरोप करायला काय, हे बोलले, ह्याला असं म्हणले, त्याला तसं म्हणले, हे सोडून विकासावरती तानाजी सावंत राजकारण करतात। किंवा मी त्यांचा पुतण्या म्हणून मी जिल्हा परिषदेला गेले 2 टर्म हे आहे, आम्ही राजकारण करतो। विकास सोडून आम्ही कुठल्या मुद्द्यावर कधी बोललो नाही, विकासाचं राजकारण आम्ही केलं। आज विरोधकाकडे मुद्दे काय, तानाजी सावंत असेल किंवा मी असेल, आमच्यावरती टीका करायला मुद्दे काय, किंवा वैयक्तिक मी धनंजय सावंत म्हणून माझ्यावर तर कुठलीच टीका नाही। आपण पाहतोय की उद्या महिला सशक्तीकरणानिमित्त परंड्यामध्ये कार्यक्रम आहे, मोठं नियोजन देखील या ठिकाणी तयारी सुरू आहे। कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण दिवसभर पाहणी करत होता, त्या घटनेनंतर या घटनेशी काय त्याचा संबंध असू शकतो? तसं तर सांगता येणार नाही, पण मी आजही कार्यक्रमाला जाणार आहे, कारण रात्रीची जी घटना घडली ती घडली, त्याचा पोलीस प्रशासन तपास करत आहे। निश्चित माझा पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे, सखोल कारवाई करतील, तपास करतील, आरोपी हुडकतील। पण उद्या जो कार्यक्रम आमच्याकडे होणार आहे मुख्यमंत्री महोदयांचा, त्या कार्यक्रमाची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी जशी शासनाची आहे तसं या माझ्या पक्षाचा मी एक कार्यकर्ता म्हणून, या जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष म्हणून आणि मंत्री तानाजी सावंतांचा पुतण्या म्हणून माझ्यावर जी जिम्मेदारी या विधानसभा मतदारसंघातली आहे ती निश्चित ती पार पाडण्यासाठी मी आता ते थोडंसं घरच्यांचे समजूत काढून मला त्या कार्यक्रमाला जाणार आहे। याबाबत काय CCTV फुटेज वगैरे काय समोर आले? जे काय आमच्याकडे सापडलं ते आम्ही CCTV फुटेज पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे, तर बघू त्यातून काय निष्पन्न होत आहे। प्रामुख्याने आपली मागणी काय असणार आहे? काय सखोल चौकशी करा, तुम्ही आरोपी बघा, हे कोणाबाबतीतच होणं चांगलं नाही। वैचारिक लढा आहे, वैचारिक पद्धतीनं लढा, विकास कामं करून राजकारण करा, राजकारणाचा स्तर फक्त घसरला नाही पाहिजे, एवढीच आपल्या माध्यमातून सगळ्याला विनंती आहे। ही गोष्ट कोणाच्याच बाबतीत नाही होली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। नक्कीच हे होते धनंजय सावंत यांनी हा जो लढा आहे तो वैचारिक असून या प्रकरणाची सखोल अशी चौकशी करावी अशी मागणी त्यांच्याकडून केलेली आहे। कॅमेरामन संतोष शिंदेसह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, सोनारी, परांडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।